नमस्कार, मायेच्या स्वादमध्ये तुमचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत कर्ली माशाचा सार आणि त्याचसोबत कुरकुरीत कर्ली फ्राय। चला तर आपण मासे आणण्यापासून सुरुवात करूया। मी सकाळी जाऊन मासे आणायला गेली आणि तिथे भरपूरसे मासे होते, पण कर्ली मासा हा त्याचे सार चांगला होतो असं ती मासेवाली बोलली। तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया, म्हणून मी ते चांगले तुकडे करून कर्ली मासा घेतला। चला तर आता आपण घरी जाऊया। आणि मी लगेच आणल्यानंतर स्वच्छ धुतले ते मासे आणि त्याला मीठ लावून घेतलं आणि आगळ आणि मीठ लावल्यानंतर मी थोडंसं हळद टाकली चमचाभर। जास्त त्यात हात घालायचा नाही ढवळायला, कारण की त्याला काटे असतात, ती जरा काटेरी असतात मासे, त्यामुळे जरा ढवळून घ्यायचे सावकाश सावकाश, हाताला काटे न लागण्यासारखे। आणि ते सगळं लावून मुरत ठेवायचं। त्यानंतर चला तर आपण वाटणाची तयारी करूया। वाटणासाठी ओलं खोबरं, टॅमॅटो, आलं, लसूण, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, आणि त्यामध्ये आपण कच्चा मसाला, हळद आणि मीठ थोडं घालणार आहोत आणि चांगली गंधासारखी बारीक त्याची पेस्ट करायची वाटणाची। अजिबात जाडं-भरडं ठेवायचं नाही, मग चांगले होतं आपली कढी। चला तर आता मी सगळं हे मिक्सरला लावून घेते। ह्यावेळी मी मिरच्या भिजवून न घालता नुसता कच्चा मसाला घालून करणार आहे कर्ली माशाची कढी। हे बघा आपलं असं आता बारीक वाटण तयार झालं आहे। आणि आता मी फोडणी करणार आहे। फोडणीसाठी एका मी भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलंच, त्यामध्ये कांदा घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा। तो थोडासा तपकिरी झाला की आपण त्यामध्ये जे केलेलं वाटण आहे ते घालायचं। वाटण पण चांगलं तेलात परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर ते तसंच वाटण आपण ढवळून झाकण लावायचं त्याला, म्हणजे ते चांगले मसाले आणि एकजीव होतात। आणि मीठ घालायचं चमचाभर। मीठ पण जरा बेतानेच घाला, कारण की आपण वाटणामध्ये पण घातलं आहे मीठ आणि आता ह्याच्यामध्ये पण, आणि माशांना पण मीठ लावलं आहे, हे म्हणून बेतानेच घालायचं। त्यानंतर हे मी भिजवून धुवून घेतलेली तिरफळं ती घालायची। तिरफळं घातल्यानंतर सगळं ते ढवळून थोडा वेळ वाफ द्यायची, म्हणजे कढी चांगली होते। हे बघा आता अशी आपली उकळी येते, पाणी नाही घालायचं आणि पाणी नंतर घालायचं। असं पाणी घालून त्यामध्ये मी एक कोकम घातलं आहे। कोकम घातल्यानंतर आपण ते चांगले मासे लावून घेतलेले आपण आगळ ते घालायचे ह्याच्यामध्ये, आणि जास्त न ढवळता हलकंसं ढवळून ही अशा प्रकारे आपली कढी तयार होते। उकळी आली की झालं। आता चला आपण कर्ली माशाची फ्राय दाखवते मी तुम्हाला। आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली, ह्यात मी हा गावठी मसाला होता तो गावचा तो मी घातला, आणि हे बेडगी मिरचीचा मसाला आणि हळद घालून चांगलं त्याला लावून घ्यायचं। मसाला हळूहळू लावून घ्यायचा मसाला, आणि त्यामध्ये मी चमचाभर तांदळाचं पीठ लावलं आहे, त्याने आपलं कुरकुरीतपणा चांगला येतो। चला मी भाजण्यासाठी पॅन तापतच ठेवलेलं, तेल चांगलं तापलं कीच आपण ते मासे घालायचे, मग ते कुरकुरीत होतात। थंड ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये कधी मासे घालायचे नाहीत, हे असे चुरचुरीत मग चांगले भाजून येतात आपले। आणि उलटे पुलटे करायचे, पहिला चांगलं झाकण लावून झाकून चांगलं घ्यायचं, आणि नंतर दुसऱ्या वेळी झाकण न ठेवता असेच भाजायचे, मग तो कुरकुरीतपणा तसाच राहतो। बघा आपलं लाल भडक कर्लीचं सार आणि कुरकुरीत फ्राय कसे तयार झाले आहेत। आता मी हे गरम गरम भात आणि नाचणीची मी भाकरी स्पेशल अशी भाजली आहे। नाचणीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते कढी आणि हे फ्राय। तुम्ही पण ही अशी अप्रतिम अशी चवीची घरगुती रेसिपी करून पहा, नक्की सर्वांना घरातल्यांना आवडेल। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी मायेच्या स्वाद्याला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन घरगुती रेसिपी तुम्हाला कोणत्या कोणत्या बघायला आवडतील हे तुम्ही लाईक कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।